अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी, जयाची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करती, जाणून येते परब्रह्म वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी हेरळिकाधिक शास्त्रासी वेतने देवनी ठेवले, त्या समय मुंबापुरी विष्णुबा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणले, रात्रंदिन रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती, तेने अंतरी रूपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात स्तुती करती, जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे, एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शनायती शैश्रेण सांगती, कित्येक होती दयावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करती, भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती, स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले, मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती, पाहून अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेळा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हसूत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान, याती काही असे ना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले, आपल्या स्वस्थाने विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानती, नित्य नियम सारुणी ब्रह्मचारी करती, शयन जवळी पार्श्वे दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडेले, आपल्या अंगावर रुचिक एकाएकी चढले, असंख्य महाविषारी, त्यातून एक दंश आपणा करत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठली, लवकरी बोबडी पडली, वैखरी शब्द एक न बोलवे, जवळ होते जे पारशी जागृती आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले, त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगत समस्त म्हणती, आता काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी, पुसता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले, मग काय बोलती, यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखून रुचिकासी काय म्हणून भ्यालासी, जरी वृथाभय मानेतोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रति पटली कुणा धरले, तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले, नयन कंठ झाला सदोदित, तया समयापासून या भक्ती जडली, स्वामी चरणी अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसुत भावी भक्त सप्तम अध्याय गुढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेश अनंता, राजे निजाम सरकार त्यांचे पत्री दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षाची जहागीर तयाप्रती, सकल सुखी अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना, परिपूर्व कर्म अगाध तया लागला, ब्रह्म संबंध उपाय केले, नानाविध परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन पडे, रात्रंदिन गेले शरीर सुकून, गोड लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास सुख उपभोग कैसा, त्यास निद्रा नयेची, रात्रंदिवस चिंतानले पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, तसेच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिले दाने, आरोग्य व्हावे म्हणून विडले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवर कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन नवरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास एक रात्री, तयासी स्वप्ने दृष्टांत जाहला, अक्कलकोटी जावे तो तेथे करावी, स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तेरी ते तेथेची राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी कामधंदा करती घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती, कित्येक प्राप्त स्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी जाती ते त्वरेने, कित्येक प्राप्त स्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी जाती ते त्वरेने, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेम भक्त अष्टम अध्याय गुढा श्री स्वामी चरण विंध्यार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टम अध्याय श्रीरस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण पूजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शनायती अक्कलकोटे नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायती धावणी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली, असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशता आनंदमय झाले, चित्त समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सगळी गतीच्या हस्ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून या विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागी द्रव्य काही देईन, 22 द्रव्य लाभपूर्ण आनंद लेती, जे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की, ते म्हणती 22 इतके कार्य जरी करसी तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन, सत्यवचन हे, बाई विस्मित झाली, अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा, शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करीन, बाई स्वामीसी बोले वचन हे, गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्म संबंध पिडतो, तरी आता कृपा करून मुक्त करावे, व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले, यवन स्मशान भूमीत आले, यतिराज त्वरित एकानुकुतन खाचेत निजली छाटी टाकुनी, सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणी, ऐसे चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा, शंकररावे तया दिवशी खानातीतला फकीरासी आणि शेख नूर दर्ग्याशी एक कमनी चढवली, मग काही दिवस लोटत स्वामीराज अद्यापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे व औषध देणे जाईल, ब्रह्मसंबंध झाला, स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची, प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले, मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले, अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे, महाराज अद्यापिती गावाबाहेर आहे, मारुती तिथे
चुनगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुनगच्ची कीर्ती शंकररावाची अश्रामर राहिली. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिशुद्ध भाग भक्त नवमो अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीजस्तु. श्री स्वामी समर्थ.